नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या PR डिकोड या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण 30 जून 2026चे आजचे खूप महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत. ह्याचे प्रश्न उत्तर देखील आपण पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, स्पोर्ट जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच SJFI तर्फे प्रतिष्ठित सुवर्ण पदक देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले, म्हणजेच गोल्ड मेडल देऊन कोणाकडून, तर स्पोर्ट जर्नलिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून. तर चला पाहूया त्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए अभिनव बिंद्रा, ऑप्शन क्रमांक बी विश्वनाथ आनंद, ऑप्शन क्रमांक सी नीरज चोपडा का ऑप्शन क्रमांक डी सचिन तेंडुलकर. तर पहा, ह्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विश्वनाथ आनंद. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 2. कोणते कम्प्युटर हे जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर बनले आहे? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ऑप्शन क्रमांक ए फ्रंटियर, पहा. ऑप्शन क्रमांक बी फुगाकू, ऑप्शन क्रमांक सी लाईन शाईन आणि ऑप्शन क्रमांक डी समिट. तर सांगा बरं, ह्याचं कोणतं योग्य उत्तर आहे? जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर कोणते बनले आहेत सांगा बरं. तर ऑप्शन क्रमांक सी इज राईट आन्सर, लाईन शाईन. लाईन शाईन हे जगातील सर्वात वेगवान सुपर कम्प्युटर बनले आहे. समजलं? पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 3. नुकताच GI टॅग मिळालेला बालम काकडी कोणत्या राज्यातील आहे? ओके, म्हणजे GI टॅग ज्याला मिळाला आहे ते बालम काकडी कोणत्या राज्यातील आहे? पाहूयात त्याचे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र, ऑप्शन क्रमांक बी गुजरात, ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश आणि ऑप्शन क्रमांक डी राजस्थान. तर पहा, ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. नुकताच GI टॅग मिळालेला बालम काकडी हे मध्य प्रदेश राज्यातील आहे. समजलं? पहा पुढील प्रश्न क्रमांक 4. VIP कल्चर इन इंडिया पॉवर प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पहा, ह्याचे ऑप्शन क्रमांक ए संदीप कुमार, बी अमीश त्रिपाठी, सी चेतन भगत आणि डी शशी थरूर. तर पहा, ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संदीप कुमार. पहा पुढील प्रश्न क्रमांक 5. 16व्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए नरेंद्र मोदी, बी JB नड्डा, सी अमित शहा आणि डी धर्मेंद्र प्रधान. तर 16व्या जे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषद आहे त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक बी JP नड्डा. JP नड्डा हे 16व्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचे काय आहेत? अध्यक्ष होते. पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 6. दुसऱ्या पॅक सिलिका शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? जी दुसरी पॅक सिलिका आहे त्या शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? पाहूयात ऑप्शन. ए लंडन, बी न्यूयॉर्क, सी वॉशिंग्टन DC का डी टोकियो. तर पहा, ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वॉशिंग्टन DC. दुसरी जी पॅक सिलिका शिखर परिषदेचे आयोजन आहे ते कुठे? तर वॉशिंग्टन DC मध्ये करण्यात आले होते. चला पाहूयात करण्यात आले म्हणजे. पाहूयात प्रश्न क्रमांक 7. जगातील पहिली अणुप्रक्रिया उष्णता आधारित हायड्रोजन उत्पादन सुविधा कोठे उभारण्यात आली आहे? पाहूयात ह्याचा ऑप्शन क्रमांक ए गुजरात, बी तामिळनाडू, सी कर्नाटक का डी आंध्र प्रदेश. तर पहा, जगातील जी पहिली अणुप्रक्रिया उष्णता आधारित हायड्रोजन उत्पादन सुविधा आहे तर ती ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडूमध्ये उभारण्यात आली आहे. समजलं? पहा प्रश्न क्रमांक 8. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? जी 40वी राजश्री शाहू महाराज यांचा जो पुरस्कार आहे 2026चा तो कोणा प्रदान करण्यात आला? पाहूयात ह्याचे ऑप्शन. ए डॉक्टर रघुनाथ माशेलकर, बी डॉक्टर जयसिंगराव पवार, सी डॉक्टर अनिल कोकडकर का ऑप्शन क्रमांक डी विजय भटकर. तर पहा, ह्याचे योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. समजलं? पहा पुढील प्रश्न क्रमांक 9. अर्मेनियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा कोणाची निवड झाली जे
अर्मेनिया आहे त्याच्यामध्ये पंतप्रधानांची पुन्हा कोणाची निवड झाली हे पाहूयात. पहा ह्याचे ऑप्शन क्रमांक ए निकोल पाशियान, ऑप्शन क्रमांक डी व्लादिमीर पुतीन, ऑप्शन क्रमांक सी इराक्ली कोबाखिद्से का ऑप्शन क्रमांक डी अलेक्झांडर लुकाशेंको. तर पहा ह्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निकोल पाशियान यांनी अर्मेनियाच्या पंतप्रधानपदी पुन्हा काय झाली ती निवड झाली. पहा ह्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न क्रमांक 10. ओपन एआयचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. चला पाहूया त्याचे ऑप्शन क्रमांक ए प्रज्ञजित सिंग, ऑप्शन क्रमांक बी सुंदर पिचाई का ऑप्शन क्रमांक सी सत्य नडेला का ऑप्शन क्रमांक डी अरविंद कृष्ण. तर पहा ओपन एआयचे जे भारताचे व्यवस्थापकीय संचालक आहेत तर त्याच्यावर कोणाची नियुक्ती झाली तर ऑप्शन क्रमांक ए प्रज्ञजित सिंग. प्रज्ञजित सिंग यांची ओपन एआयचे भारताचे व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. समजले विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 10 करंट अफेअर्सचे प्रश्न उत्तरं घेतली आहेत. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद जय भारत.